नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे जे मी काही तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस आहे 9वा आणि आजचे औषध आहे एक्सपोनस हे कीटकनाशक. तर मित्रांनो, एक्सपोनस हे कीटकनाशक बनवलेलं आहे BASF या कंपनीने. अतिशय छान कंपनी आहे, त्यांच्या औषधाचा रिझल्टही छान येतो. एक्सपोनस कीटकनाशकाचा रिझल्ट देखील छान आहे. तर या एक्सपोनसचे जे मोड ऑफ ऍक्शन आहे ते दोन आहे, एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक. म्हणजेच काय की संपर्कजन्य आणि आंतरप्रवाही. आता संपर्कजन्य काय आहे मित्रांनो, की उदाहरणार्थ हे झाडाचं पान आहे, ज्यावेळेस याच्यावरती फवारा पडतो, औषध पडतं आपलं, त्यावेळेस या झाडाच्या पानावरती असलेले कीटक त्यांचा जागीच मृत्यू होतो, त्यांना लकवा होतो, पॅरालिसिस होतो, अन्न पदार्थ खाण्याची सोडून जाते. बरोबर, हे झालं तुमचं संपर्क. म्हणजेच काय की ताबडतोब रिझल्ट भेटतो. बरोबर. आता दुसरं म्हणजे काय, आंतरप्रवाही. आता आंतरप्रवाही मी दरवेळेस सांगत आलो असं झाड काढून, की झाडाच्या मुळांपासून शेंड्यांपर्यंत जे पर्क्युलेशन होतं ड्रिंचिंगद्वारे किंवा फवारणीद्वारे, जर झाडाच्या पानावरती आपण फवारा मारला तर झाडाच्या शेंड्यापासून मुळांपर्यंत पर्क्युलेशन होतं. झाड हे त्या औषधाला पूर्णतः शोषून घेतं, शेंड्यापासून मुळांपर्यंत, मुळांपासून शेंड्यापर्यंत पाठवतं. हे झालं तुमचं सिस्टेमिक. आंतरप्रवाही, जिथं जिथं आंतरप्रवाही औषध येतं मित्रांनो, तिथं दीर्घकाळ नियंत्रण भेटतं. म्हणजेच काय, ब्रॉड स्पेक्ट्रम. म्हणजे जास्त दिवस आपल्याला त्या औषधाचं अंश या झाडावरती बघायला भेटतो. दुसऱ्या प्लॉटवरून जरी नवीन किडे उडून आले तरी या झाडावरती बसले, त्यांनी रस शोषण केलं किंवा झाडाच्या पाला खाल्ला, पानं पाचोळा काही त्याच्यावरती अन्न खाल्लं तर ते विष बाधा त्यांच्या पोटात जाते आणि ते परिणामी मरतात. हे झालं तुमचं आंतरप्रवाही. बरोबर. आता ब्रोफ्लानिलाइड ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम पर लिटर SC फॉर्म्युलेशन हे याचं कंटेंट आहे. बरोबर, ब्रोफ्लानिलाइड. आता 300 ग्रॅम पर लिटर, परंतु हे जे औषध आहे ना मित्रांनो, हे तुम्हाला एकरी फक्त 17 मिली लागतं. किती? 17 मिली. म्हणजे एकदम एक घोट आपण जे म्हणतो ना पाण्याचा, तेवढं फक्त 17 मिली एकरी हे औषध लागतं. इतक्या कमी प्रमाणात लागतं. आणि बघा, ब्रोफ्लानिलाइड ह्या जो कंटेंट आहे याचा रिझल्ट अतिशय स्ट्रॉंग आहे, अतिशय छान काम करते. इतक्या कमी प्रमाणात लागतं ना मित्रांनो, 17 मिली एका एकरासाठी. बरोबर. याची पॅकिंग 17 मध्ये येते, 25 मध्ये येते आणि 30 मिली मध्ये वेरियंट, या 3 फॉर्म मध्ये येते. म्हणजे 3 साईज मध्ये याची बॉटलची पॅकिंग आपल्याला भेटते बघायला. तर याचा ताबडतोब रिझल्ट भेटतो, ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. आता हे जे कीटकनाशक आहे ब्रो, हे कोणकोणत्या किडींना मारण्याचं काम करताना त्याबद्दल सांगतो मी. थ्रिप्स जे आहे, थ्रिप्सला मारण्याचा कार्यक्रम हे राबवतं. तर एक्सपोनस थ्रिप्स वरती काम करतो. बरोबर. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारच्या अळी. आता सर्व अळी म्हणजे कोणत्या? तुमची शेंडा पोखरणारी अळी असो, फळ पोखरणारी अळी असो, तुमची केसाळ अळी, उंटा अळी, तंबाखूवरील अळी, या सर्व प्रकारच्या अळ्या. तुमच्या वांग्यामधली अळी असो, कापसावरील गुलाबी बोंड अळी असो, सोयाबीनवरील लष्करी मकावरील लष्करी अळी असो, सोयाबीनवरील केसाळ अळी असो, या सगळ्यांना, वांग्यातली अळी, भेंडीतली अळी. तर ह्या ज्या अळी ना मित्रांनो, कोबी, फ्लावर, याच्यामधील डायमंड बॅकमॉथ यालाही मारण्याचा कार्यक्रम करतोय. ब्रोकोलीमध्ये डायमंड बॅकमॉथ आपल्याला बघायला भेटतो. आता डायमंड बॅकमॉथ काय मित्रांनो, याची मी ओळख सांगतो. हे जर झाडाचं पान आहे समजा, आता हे पान आहे असं समजा फक्त, तर ह्या पानावरती ज्यावेळेस डायमंड बॅकमॉथ येतो ना, त्यावेळेस पानाच्या बॅक साईडनं म्हणजे पाठीमागच्या बाजूनं हे पानाला खाण्याचं काम चालू करतं. आणि जर याचा प्रादुर्भाव जर जास्त झाला, कशाचा? डायमंड बॅकमॉथचा, तर ह्या पानाला ते पूर्णपणे खाऊन टाकतं. हे जास्त कुठं बघायला भेटतं आपल्याला माहितीये का? कोबी, फ्लावर, ब्रोकोली ह्या कोबी वर्गीय पिकांमध्ये आपल्याला डायमंड बॅकमॉथचा अटॅक बघायला भेटतो. तर हे सोयाबीनवरती आपण फवारा घेऊ शकता. कापूस, तूर, भेंडी, मका, वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर, ब्रोकोली या सर्व पिकांवरती ना आपण याचा फवारा घेऊ शकतो. तर मित्रांनो, याचं प्रमाण देखील सांगितलं मी. 17 मिली एक एकरासाठी 200 लिटर पाण्यामध्ये देखील 17 मिली जरी आपण वापरलं तरी याचा छान रिझल्ट बघायला भेटतो आपल्याला. तर मित्रांनो, हे झालं एक्सपोनस बद्दल. अतिशय छान रिझल्ट आहे, ब्रँडेड आहे, ग्रुप 30 शी बिलॉंग करतं. ग्रुप 30 शी जे जे औषध आहे ना मित्रांनो, आपलं सिमोडीज झालं, सिमोडीजचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्यानंतर ग्रासियाचा व्हिडिओ टाकलेला आहे. बरोबर ना. हे जे ग्रुप 30 शी जे बिलॉंग करतात ना मित्रांनो, हे अतिशय स्ट्रॉंग असतात. त्यांची लॉंग लास्टिंग असतात. म्हणजे आज जर मारलं औषध तर 20 ते 25 दिवसापर्यंत आपल्याला कव्हरेज भेटतो. प्रॅक्टिकली तेवढा भेटतो. जरी आपल्याला त्यांनी ऑफिशियली 15 दिवस, 10 दिवस जरी सांगितले, तरी पण आपल्या प्लॉटमध्ये 20 ते 25 दिवस आपल्याला या सर्व किडींपासून, अळींपासून, डायमंड बॅकमॉथपासून आपल्याला कंट्रोल बघायला भेटतो, थ्रिप्सपासून. तर मित्रांनो, हे झालं एक्सपोनस बद्दल माहिती. संपर्कजन्य आहे, आंतरप्रवाही आहे, हे त्याचं कंटेंट. ब्रोफ्लानिलाइड हे त्याचं कंटेंट आहे, 300 ग्रॅम पर लिटर SC फॉर्म्युलेशन. आता SC फॉर्म्युलेशन मी इथून मागे सांगितलं, आजही सांगतो, की पिठी साखरेसारखा पदार्थ एका द्रवामध्ये कालून आपल्याला बाटलीत भरून भेटतो. हे झालं SC फॉर्म्युलेशन. बरोबर. पिठी साखरेसारखा घटक आपल्याला एका द्रवामध्ये भरून आपल्याला बाटलीमध्ये दिला जातो. ते झालं SC फॉर्म्युलेशन, 300 ग्रॅम पर लिटर. हे जे आहे याप्रमाणे आपल्याला ब्रोफ्लानिलाइड भेटतं. छान रिझल्ट आहे.
आपण याचा यूज करू शकता. मित्रांनो धन्यवाद. अशाच माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना हे औषध वापरताना कुठं वापरावं, कसं वापरावं, काय काम करतं, क्लिअरली एकदम स्पेसिफिक समजेल. हाच उद्देश आहे. धन्यवाद.